सध्या हिवाळ्याचे दिवस चालू आहेत आणि मार्केटमध्ये गाजर भरपूर प्रमाणात अवेलेबल असतात। त्यामुळे मी आज तुम्हाला गाजराचा हलवा कसा बनवायचा हे सांगणार आहे। हा गाजराचा हलवा बनवण्यासाठी दूध, साखर याचे कितपत प्रमाण घ्यायचे हे योग्य मेजरमेंट मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। नमस्कार, मी प्रियाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला गाजराचा हलवा कसा बनवायचा हे सांगणार आहे। गाजराचा हलवा खायला चवदार तसेच अगदी मोकळा बनवून तयार होतो। यासाठी छोट्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत। त्या जर तुम्ही फॉलो केल्या तुमचा पण हलवा इतकाच परफेक्ट बनून तयार होईल। तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राइब नसेल केले तर पटकन जाऊन सबस्क्राइब करा। चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला। सध्या हिवाळ्याचे दिवस चालू आहेत, त्यामुळे मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीचे लाल कलरचे गाजर भेटतात। मार्केटमधून गाजर आणले की ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। गाजर घेत असताना खूप कवळे नाही घ्यायचे, अशा पद्धतीने थोडेसे जाडसरच घ्यायचे आहेत। गाजर धुवून झाले की त्याच्यावरची जी साल असते ना ती आपल्याला काढून घ्यायची आहे। साल काढत असताना अगदी हलक्या हाताने काढून घ्यायची आहे, म्हणजे त्यावरच्या ज्या शिरा असतात ना त्या साईडला निघण्यासाठी। आता इथे गाजरावरची साल काढून झालेली आहे। गाजर खिसून घ्यायचे। गाजर खिसत असताना काय करायचे, जे मोठ्या व्याजाची खिसणी असते ना ती घ्यायची आणि नंतर गाजर खिसून घ्यायचे आहे। तुम्ही इथे बघू शकता किती छान असा लांब असा किस पडत आहे। इथे एक टिप्स लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण खिसणीने गाजर खिसतो ना त्यावेळेस ती मोठ्या छिद्राचीच घ्यायची आहे। अगदी लाल छिद्राची जर खिसणी घेतली तर गाजराचा किस अगदी बारीक असा पडला जातो आणि ज्यावेळेस आपण हलवा बनवतो ना तो गिजगा होतो, असा मोकळा असा बनत नाही। आता इथे माझे सर्व गाजराचा किस पाडून झालेला आहे। आता इथे मी एक मेजरिंग कप घेतला आहे, तर याच मेजरिंग कपने मी सर्व साहित्य मोजून घेणार आहे। तुम्ही तुमच्या घरात अवेलेबल असलेल्या कुठल्याही वाटीने सर्व मेजरमेंट घेऊ शकता। इथे मी 2 चमचे साजूक तूप घालून घेतले आहे। आता यामध्ये 4 कप गाजराचा किस घालून घेणार आहे। 4 कप गाजराचा किस म्हणजे इथे बरोबर 1 किलो गाजराचा किस आहे, कारण एका कपाचे मेजरमेंट बरोबर 250 ग्रॅम आहे। आता हा किस आपल्याला 7 ते 8 मिनिट तुपामध्ये परतून घ्यायचा आहे। तुम्ही जेवढा गाजराचा किस तुपामध्ये परतताल ना तेवढीच गाजराच्या हलव्याची टेस्ट वाढते। ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा। इथे साधारण 7 ते 8 मिनिट मी हा गाजराचा किस व्यवस्थित असा परतून घेतला आहे। आता यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून घेऊ। यासाठी इथे मी मनुके घेतले आहेत, तसेच बदामाचे काप करून घेतले आहेत ते घालून घेऊ, तसेच काजूचे तुकडे पण करून घेतले आहेत ते घालून घेऊ। आता आपल्याला हे ड्रायफ्रुट्स व्यवस्थित असे या किसमध्ये परतून घ्यायचे आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रुट्स कमी जास्त करू शकता। ड्रायफ्रुट्स किसमध्ये व्यवस्थित असे परतून झालेले आहेत। आता यामध्ये साखर घालून घेऊ। यासाठी इथे मी पाऊण कप साखर घेतली आहे। 1 किलो गाजराच्या किससाठी तिथे मी पाऊण कप साखर घेतली आहे आणि हे अगदी योग्य मेजरमेंट आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही गाजराचा हलवा बनवला ना अगदी परफेक्ट असा बनणार, जास्त गोड नाही आणि जास्त सपकही नाही। आता इथे साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे। यामध्ये दूध घालून घेऊ। आता इथे मी 1 कप दूध घालून घेतले आहे। आता हे दूध हलव्याने पूर्णपणे ऍब्झॉर्ब करेपर्यंत आपल्याला हलवा परतून घ्यायचा आहे। तुम्ही इथे दुधाऐवजी मिल्क पावडर वापरू शकता किंवा खव्याचा पण वापर करू शकता। आणि हलवा ज्यावेळेस आपण परतवत असतो ना त्यावेळेस तो लो टू मीडियम हीटवरच परतून घ्यायचा आहे, हाय हीटवर नाही परतायचा। आता हलव्यावरती झाकण ठेवायचे आणि 10 मिनिट आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे। साधारण इथे 10 मिनिट झालेले आणि आपला हलवा पण व्यवस्थित असा शिजला आहे। तुम्ही इथे बघू शकता हलव्याला कलर तर किती सुरेख आला आहे आणि हा अगदी नॅचरल कलर आहे। तसेच हलव्याचा सुवास पूर्ण घरामध्ये दरवळत आहे। वाव, मस्तच। अशा पद्धतीने इथे आपला हलवा बनवून झालेला आहे। तुम्ही इथे बघू शकता हलवा अगदी गिजगा असा नाही झाला, अगदी मोकळा असा झालेला आहे। अशा पद्धतीने परफेक्ट असा गाजराचा हलवा कसा बनवायचा हे आज मी तुमच्याशी शेअर केले आहे। आता गॅस बंद करायचा आणि यामध्ये वेलची पूड घालून घ्यायची आणि हा आणखी एक वेळ हलवून घ्यायचा आहे।
हलवा बनवताना मी तुम्हाला छोट्या छोट्या ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत ना, त्या तुम्ही नक्की फॉलो करा. आणि तुम्हाला जर ही आजची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. इथे माझा गाजराचा हलवा बनवून झालेला आहे. कलर्स, टेक्स्चर इतके सुरेख असे आलेले आहे ना, वाव, अगदी परफेक्ट. बाहेर जसं गाजराचा हलवा भेटतो ना, सेम त्या पद्धतीने आज तुम्हाला मी गाजराचा हलवा कसा बनवायचा हे सांगितले आहे. मला जर अशा नवनवीन रेसिपी पाहायची असतील तर यूट्यूबवर माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि आणखी सबस्क्राईब केले नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आज वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.